केंद्र सरकारनं आज नीट परीक्षेसंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला। यंदाच्या वर्षी 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षाच रद्द करण्यात आली। नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानं हा निर्णय घेतल्याचं सांगण्यात येत आहे। त्यामुळे ही परीक्षा आता नव्यानं घेण्यात येणार असल्याचं स्पष्ट झालं असलं तरी रात्रंदिवस जागून अभ्यास करून ज्या 22 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली त्यांचं काय? त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांनी परीक्षेसाठी खर्च केलेला वेळ आणि पैसा वाया गेला त्याचं काय? आता परत कधी होणार ही परीक्षा? विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी मिळणार का पुरेसा वेळ? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। नीट परीक्षा ही नीट घेऊ शकत नाही का हो सरकार? विद्यार्थ्यांनी काय बोंबलायचं आता? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। केंद्र सरकारनं 3 मे 2026 रोजी घेण्यात आलेली नीट परीक्षा रद्द करत ही परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतल्यानं विद्यार्थी वर्तुळात एकच खळबळ उडाली। रात्रंदिवस जागून अभ्यास करून एकदाची नीट परीक्षा देऊन निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देऊन 8 दिवस उलटत नाहीत तोच ही परीक्षाच रद्द झाल्याची बातमी ऐकावी लागली। आता या लाखो विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा ही परीक्षा द्यावी लागणार आहे। नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानं शासनानं हा निर्णय घेतला असल्याचं म्हटलं जात आहे। 10वी 12वी परीक्षेचा निकाल लागताच 10वी उत्तीर्ण झालेल्या अनेकांनी नीट परीक्षेची तयारी सुरू केली, तर 12वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी नीट परीक्षा देऊन डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहिलं। देशभरातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांनी 3 मे 2026 रोजी ही परीक्षा दिली। त्यात महाराष्ट्रातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते। मात्र 42 तास अगोदरच या परीक्षेचा पेपर फुटला आणि राष्ट्रीय परीक्षा यंत्रणेनं म्हणजेच NTA ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला। सर, बहुत बुरी न्यूज़ है ये सबके लिए। इनफैक्ट जिसने भी पेपर दिया है, बहुत सारे लोग के साथ गलत हुआ है और अब वही होना चाहिए जो सबके लिए सही हो। NTA को सबको ध्यान में रख के डिसीजन लेने चाहिए। कुछ स्टेट में जहाँ पर ये चीज़ हुई है वहाँ पर हो तो बेटर है। सब सारे बच्चे अफेक्ट नहीं होने चाहिए सर इस चीज़ से, क्योंकि हर कोई डील नहीं कर सकता है ऐसे इतनी बड़ी न्यूज़ के साथ। आप लोगों ने कितनी मेहनत की थी और पूरी मेहनत सर बहुत मेहनत की थी, 2 साल चाहे पेपर इजी भी आया हो लेकिन अपना 100% दिया था ताकि अच्छे मार्क्स आए, अच्छे स्कोर आए, अच्छे रैंक आए। और फर्स्ट अटैम्प्ट मेरा अच्छा हो गया था, मैं बहुत सेटिस्फाइड थी अपने मार्क्स के साथ। लेकिन अब जब ये न्यूज़ आ रही है तो बुरा लग रहा है कि अब क्या होगा, मेहनत वेस्ट तो नहीं चली जाएगी सर। आगे क्या रहेगा? सर आगे मैं डिसीजन का वेट करूंगी कि क्या है। अगर कुछ नहीं रहता है तो मुझे वापस तैयारी करनी पड़ेगी। लेकिन सर ये बहुत बुरा हुआ है और ऐसा नहीं होना चाहिए था सर, बिल्कुल भी नहीं। ये भी रहेगा ना कि अब फिर सर बिल्कुल डर रहेगा। क्या गारंटी है कि अगली बार जो रीनीट होगा उसमें ऐसा कुछ नहीं होगा सर? हमें कोई गारंटी नहीं है ना कि अगली बार भी पेपर लीक नहीं होगा, अगली बार भी चीटिंग नहीं होगी, अगली बार भी हमारे साथ गलत नहीं होगा। अगर वो उसकी गारंटी देते हैं तो फिर कोई दिक्कत नहीं सर, लेकिन उसकी गारंटी ओजस्वी नहीं बजाय। पण मी म्हणतो, पेपर फुटी झाल्याचा भुर्दंड विद्यार्थ्यांच्या माथ्यावर का हाणायचा? काँग्रेस नेते तसेच लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी यापूर्वीच नीट परीक्षेतील पेपर फुटीचा मुद्दा उपस्थित केला होता। मग सरकारनं त्याकडे कानाडोळा का केला? राहुल गांधींनी नीट 2026च्या परीक्षेचा पेपर लीक झाल्याबद्दल ट्विटही केलं होतं। ही आता परीक्षा राहिली नसून एक लिलाव बनलाय। परीक्षेच्या तब्बल 42 तास आधीच अनेक प्रश्न व्हॉट्सअॅपवर विकले जात होते। 22 लाखांहून अधिक मुलांनी वर्षभर रात्रंदिवस जागून अभ्यास केला, आपल्या भविष्यासाठी झटले आणि एका रात्रीत त्यांच्या भविष्यास खुलेआम बाजारात लिलावाला ठेवण्यात आलं। ही काही पहिलीच वेळ नाही। गेल्या 10 वर्षांमध्ये 89 पेपर लीक झाले असून 48 वेळा फेरपरीक्षा घ्यावी लागली आहे। प्रत्येक वेळी तीच आश्वासनं आणि नंतर तीच शांतता अशा शब्दात राहुल गांधींनी नीट पेपर फुटीवरून आपला संताप व्यक्त केला होता। आमदार रोहित पवार यांनीही याबाबत संताप व्यक्त केला आहे। 281 प्रश्न असलेल्या गेस्ट पेपरमधील 131 प्रश्न जसेच्या तसे नीटच्या प्रश्न परीक्षेत येत असतील तर 2024 प्रमाणे यंदा देखील परीक्षेत पैशांचा मोठा खेळ झालाय हे स्पष्ट आहे। गेल्याच आठवड्यात महाराष्ट्रात देखील असाच प्रकार SRPF परीक्षेच्या संदर्भात घडला होता। ठराविक दलालांच्या पैशाच्या खेळात विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची राख रांगोळी करून त्यांच्या आयुष्याचा खेळ करणं योग्य नाही। तपास यंत्रणांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत कठोर कारवाई करावी अशी प्रतिक्रिया शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी दिली आहे। फेरपरीक्षेची नेमकी तारीख अद्याप जाहीर करण्यात आली नसली तरी NTA कडून लवकरच अधिकृत संकेतस्थळावर नवीन वेळापत्रक प्रसिद्ध करण्यात येणार आहे। विद्यार्थ्यांनी अधिकृत माहितीसाठी NTA च्या संपर्कात राहावं असं आवाहन करण्यात आलंय।
पुन्हा एकदा या परीक्षेला बसावं लागणार असल्यानं उमेदवार आणि त्यांच्या कुटुंबियास त्रास सहन करावा लागणार असल्याची संस्थेला पूर्ण जाणीव आहे, असंही NTA नं म्हटलंय. पुढील परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना पुन्हा नोंदणी करावी लागणार का, याबाबतही NTA कडून खुलासा करण्यात आलाय. मे 2026च्या परीक्षा सत्रासाठी करण्यात आलेली नोंदणीची माहिती, उमेदवाराची स्थिती आणि उमेदवारांनी निवडलेली परीक्षा केंद्र ही सर्व माहिती पुन्हा घेतल्या जाणाऱ्या परीक्षेसाठी कायम ठेवली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची नवीन नोंदणी करणं आवश्यक असणार नाही, असं NTA कडून सांगण्यात आलंय. शिवाय फेरपरीक्षेसाठी कोणतंही अतिरिक्त परीक्षा शुल्क आकारलं जाणार नसून विद्यार्थ्यांनी यापूर्वी भरलेलं शुल्क देखील त्यांना परत केलं जाणार आहे. फक्त नव्या परीक्षेसाठी नवं ओळखपत्र दिलं जाईल, असं NTA कडून नमूद केलं गेलंय. आता जाता जाता ही परीक्षा कुणासाठी महत्त्वाची आणि अनिवार्य आहे तेही सांगतो. भारतात MBBS, BDS, BAMS, BHMS, BUMS म्हणजे आयुष अभ्यासक्रम आणि BHSC यांसारख्या वैद्यकीय पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश मिळवण्यासाठी नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट म्हणजेच राष्ट्रीय पात्रता कम प्रवेश परीक्षा अर्थात नीट परीक्षा अनिवार्य आहे. ही परीक्षा NTA अर्थात नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे घेतली जाते. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र उत्तीर्ण किंवा विज्ञान शाखेतून 12वीच्या परीक्षेला बसलेले विद्यार्थी ही परीक्षा देऊ शकतात. एकूणच काय तर विद्यार्थ्यांनी डॉक्टर होण्याचं स्वप्न पाहून 10वी नंतर या परीक्षेची तयारी सुरू करावी. 2 वर्षे रात्रंदिवस अभ्यास करून 12वी नंतर परीक्षा द्यावी आणि परीक्षा देऊन 8 दिवस होत नाहीत तोच त्यांच्या कानावर परीक्षा रद्द झाल्याचीच बातमी पडावी. अरे काय चाललंय हे? शिक्षणाचा नुसता खेळखंडोबा झालाय. नीट परीक्षाही नीट घेऊ शकत नाही, हे कसलं सरकार? या लाखो विद्यार्थ्यांनी काय बोंबलायचं आता? तुम्हाला काय वाटतं? व्हा व्यक्त आणि पाहत रहा LS मराठी फक्त.